तर स्पीडअप करा विनंती असेल यावेळेस पहा जो संघ विजेता होईल तो मात्र या मॅचचा विजेता संघ विरुद्ध या दोन्ही मॅच मध्ये कोणता संघ विजेता होईल त्या मॅच मध्ये कळेल पुढील मॅच कोणाची असेल। तर एका बाजूला कल्पतरू चाळकेवाडी आहे तर दुसऱ्या बाजूला जिद्दी मराठा शेडगेवाडी। बॅटर पाठवा विनंती असेल। चला बॅटर पाठवा। चला स्पीडअप करा। 3 षटकांची मॅच आहे 15 मिनिटांचा अवधी असेल। अजून देखील दुसऱ्या गटातील 7 सामने खेळवायचे एक फायनल आणि यानंतरचे 2 सामने। सलामीची जोडी कल्पतरू चाळकेवाडी या संघाकडून येताना पाहायला मिळते। श्रीकांत निवडुंगे आणि दुसऱ्या बाजूला मारुती आबा। आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विकासचा पहिला चेंडू पाहायला गेलं तर राऊंड द विकेटने येतोय कारण की लेफ्ट हँडर आहे आणि लेफ्ट हँडर असल्यानंतर गोलंदाजाने कोण अँगल चेंज केलाय। पहिलाच बॉल अँगल चेंजचा चांगला उपयोग केला जातो यावेळेस। पहिलाच बॉल वेगवान गतीचा होता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू आला यावेळेस। पहिल्या क्रमांकाचा चेंडू अचूक टप्प्यावरती पडला आणि बॅट स्विंग मात्र जोरात होते परंतु स्पीडने बॅट स्विंग झाल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही त्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव येतो यष्टीरक्षकाला देखील थोडासा अडथळा निर्माण होतोय चेंडू अडवण्यासाठी परंतु डॉट बॉल 2 येताना पाहायला मिळालेत। 2 चेंडूवरती कोणती धाव मात्र आलेली नाही। आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीने बॅटर फलंदाजाला कशा पद्धतीचा खेळ करेल यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक प्रेशर मध्ये फटका जरूर खेळलाय कॅच मात्र ड्रॉप झाले। सागर कुठेतरी पाहिलं गेलं तर 100% एफर्ट्स मात्र दिले परंतु काळजी घ्यायची पावसाळी क्रिकेट आहे काळजीपूर्वक लक्षात ठेवून खेळपट्टी कशा पद्धतीने कोणत्या दिशेने कशा पद्धतीची आहे आणि त्यानंतर तुम्ही क्षेत्ररक्षण करायचं आहे। तर विनंती असेल सागर काळजी घ्यायची आपण। तर धावसंख्या आपण पाहतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसऱ्या चेंडूवरती धावसंख्येचं अकाउंट ओपन होतंय आणि त्यानंतर चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळालाय। एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेवर होईल का
फेकी होईपर्यंत फेकी विकास पकडेपर्यंत थोडीशी वाईट फेकी केली जाते. प्रॉपर फेकी जर स्टंपच्या वरती झाली असते तर रनआउट देखील मिळाला असता, परंतु या 2 धावा आलेत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 4. 2 डॉट 2 डबल. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय. डॉट बॉल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड केला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क काही चांगला फारसा झालेला नाही आणि त्यामुळेच आणि गोलंदाजी करत असताना फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. हा गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी ओळखला जातो. यावेळी चांगला स्ट्रोक जरूर खेळाय, परंतु घोषांकी क्षेत्रात निघून जातोय चेंडू. पहिल्या 4 चेंडूवरती समीकरण बरोबर घडताना पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर 2 डबल्स, त्यानंतर 5व्या आणि 6व्या चेंडूवरती सेम समीकरण पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती आलं होतं ते, आणि त्यानंतर डबल्स आली नाही. या चेंडूवरती एक येते डिक्लेअर, म्हणजेच धावसंख्या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. 3 निर्धाव चेंडू, 2 डबल्स आणि 1 सिंगल्स ने असा खेळ मात्र पाहायला मिळतोय. तर दुसरा गोलंदाज नक्कीच प्लॅनिंग केली जाते कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली पाहिजे, कारण की जशी खेळपट्टी आहे तसा गोलंदाजीसाठी दुसऱ्या क्रमांकासाठी येणं खूप गरजेचं असेल आणि गोलंदाज चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करणे गरजेचं आहे. आता मात्र दुसरं षटक मात्र घेऊन कोणता गोलंदाजी हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण असेल. आता मात्र पहिल्या षटकाचा शेवट झाला. 5 धावा धावफलकावरती लावण्यात आले. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र मारुती चव्हाण आबा पहिला बॉल फेस करताना. एका बाजूला स्वामी तर दुसऱ्या बाजूला आबा. बाटल चांगलं होईल हे. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. एस पंच निर्णय कळवा. एस नोट आउट आहे. फेअर डिलिव्हरी डॉट येताना पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू पहा डेड बॉल आहे. यावेळेस धावसंख्येत बदल होतोय. नो बॉल आहे आणि नो बॉलने आता मात्र फ्री हिट असेल. यावेळेस चांगली गोलंदाजी झाली. प्रॉपर बॉडी बॅलन्स गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर बाईकच्या स्वरूपातील धाव मात्र पाहायला मिळते. एक सिंगल येते
गोलंदाजी चांगली झाली यावेळेस आणि धावसंख्या पाहायला गेलं तर स्थिरावताना पाहायला मिळते. यावेळेस लिडिंग एज होती. 100% कॅच पकडली गेली असती तर महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला असता, परंतु कॅच सोडले. मॅच सोडली जाईल का? श्रीकांत निवडुंगे मिस्टर KPL म्हणून ओळखला जातो आणि या खेळाडूचा झेल ड्रॉप झालाय. अविनाश कडून झालंय चुकी आणि या चुकीचं रूपांतर किती दुःखामध्ये होईल हे येणारा काळ सांगून जाईल. चेंडू पडल्यानंतर यावेळेस मात्र बाहेर जातोय. वाईट बॉल लेग स्टंप सोडून जाते. लेग स्टंप सोडून गेल्यानंतर चेंडू पहा पूर्णपणे बाहेर गेल्याने वाईटने धावसंख्येत बदल मात्र होतोय. 9 धावा. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. फलंदाजाशी भावनेशी खेळ केला जातोय. डॉट बॉल मात्र येतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो यावेळेस आणि धावसंख्येला पूर्ण विराम लावले या खेळपट्टीवरती. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर 2 चेंडूवरती 2 सिंगल्स, त्यानंतर वाईट खराब चेंडू, त्यानंतर मात्र कमबॅक डॉट बॉल आणि आता मात्र येणारे 2 चेंडू काय असतील. आडव्या बॅटने जरूर खेळाय गॅप शॉट, परंतु टप्पा टप्पा चेंडू पडेल, फेकी होईल. डीप मिड विकेट रिजन मधून फेकी करतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 10 या आकड्यावरती 10 धाबा. शेवटचा बॉल आता बाकी असेल. 1 to go. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत होत आलाय, परंतु धावसंख्या 10 या आकड्यावरती. 11 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर आता मात्र शेवटचा बॉल. राऊंड द विकेट. स्टेप आउट केला. यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. फलंदाजाचं माइंड रीड केलं होतं आणि गोलंदाज आपल्या संघाला लीड करताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला मिळाला आणि या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या 5. 5चा पाडा पाठ आहे दोन्ही गोलंदाजांना आणि 2 षटकांचा शेवट. धावसंख्या 10 आणि पाहिलं गेलं तर बिनगडीबाद. सलामीची जोडी असून सुद्धा एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही गोलंदाजांनी. पहिल्यांदा विकासने पूर्णपणे प्लॅटफॉर्म सेट केलं, त्यानंतर मात्र विनोद कदम स्वामी यांनी देखील चांगली गोलंदाजी. 5 फक्त धावा खर्च केला. 1 नो बॉलच्या आणि नक्कीच 1 वाईट बॉल. ते 2 चेंडू सोडले तर प्रत्येक चेंडू म्हणजे 6 चेंडू अत्यंत महत्वाचे अद्भुत हाताळताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र कशा पद्धतीचा खेळ होईल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. महेश लेफ्ट हँडर आहे. राऊंड द विकेट आलाय. पहिला बॉल वाईट बॉल. वाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकते. स्कोरबोर्ड 11 आकड्यावर. यावेळेस पुढे येऊन स्टेप आउट. बॉल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का? बॉल खूप वेळ हवेत आहे, परंतु चेंडूला पूर्णपणे अंतर पार करण्यात यश आलंय. पूर्णपणे डिस्टन्स कव्हर. 6 धावा. धावसंख्या 17. या चेंडूवरती मात्र खतरा येताना पाहिला मिळेल का? यावेळेस मात्र महेश वरती प्रहार केले जात आहेत. जशी गोलंदाजी स्वामी आणि विकासने केली होती तशी गोलंदाजी करावी लागेल, परंतु पहिला बॉल वाईट. पहिल्या चेंडूवरती दिशा चांगली मिळाली नाही, त्यानंतर दशा मात्र खराब होताना पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर हा देखील चांगला स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. वाट पाहिली जाईल. पंच आमच्याकडे निर्णय कळवतील काय असेल या चेंडूवरती. 4 धाबा. येस, व्हाईट बॉल नंतर आलेल्या 2 चेंडूवरती 10 धाबा, म्हणजेच 2 चेंडूवरती बनवल्यात तब्बल अतिरिक्त धाव पकडून 11, म्हणजेच स्कोर बोर्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. 21 धाबा आलेत आतापर्यंत. 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 4 चेंडू बाकी. स्लॉगवरचं महत्वाचं निर्णायक षटक. आतापर्यंत शांत होता खेळाडू, परंतु आता चांगला खेळ. लिडिंग एज, परंतु अविनेशच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय ओव्हर द कीपर हेड. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून त्याच्या आवाक्याच्या बाहेर नक्कीच चेंडू निघून जातोय, जिथे मात्र फर्स्ट स्लिप मधून एक सिंगल येईल आणि एका सिंगलने धावसंख्येत बदल. धावसंख्या 22. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू बाकी आहेत. 3 षटकांची मॅच.
चेंडूला सोडून दिला जात आहे. वाईट +1 या 2 धाबा पंच हर्षद लोकरे सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत, निर्णय कळवतायत. नक्कीच दोन्ही हात समांतर आणि नक्कीच बाईच्या स्वरूपातील एक धाव म्हणजेच वाईट +1 या अतिरिक्त 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील, जोडल्या जातील आणि धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते, जिथे मात्र धावसंख्या 24 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती लागताना पाहायला मिळत आहेत. आता शेवटचे 3 बॉल. यावेळेस आडव्या बॅटने फटका केला, चेंडूला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल येईल का? क्षेत्ररक्षक थोडासा स्लाइड करताना पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेट आहे, घसरण थोडीशी पाहायला मिळते. त्यानंतर आता एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी, एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये 1 रन कन्वर्ट इंटू 2. यावेळेस मात्र या 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26 धावा एका बाजूला पाहायला मिळतोय चाळकेवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला शेडगेवाडी संघ. यावेळेस पहा चांगला फटका देऊन जातोय 6 धाबांचा झटका. यावेळेस मात्र पूर्णपणे चेंडूवरती आक्रमण केलं, आक्रमकता या खेळाडूकडे पाहायला मिळते, अग्रेसिव्ह खेळी. यावेळेस मात्र अग्रेसिव्ह इनिंग खेळावी लागेल. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये फक्त 5च्या सरासरीने धाबा होत्या 10 आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर पूर्णपणे 4-5 चेंडूंवरती धाबा बनवलेत. तब्बल पहा एकेरी दुहेरी धाव, षटकार 2 आणि त्यानंतर एक चौकार आणि अतिरिक्त धावा 3 येताना पाहायला मिळालेत. म्हणजेच स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 22 धाबा आतापर्यंत खर्च झालेत, जिथे मात्र यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळा, चेंडू खूप वेळ हवेत आहे, रबर बॉल आहे, उंची तेवढी लांबी जास्त आणि यावेळेस मात्र चेंडूला पुन्हा पाठवलंय. बॅक टू बॅक षटकार येताना पाहायला मिळत आहेत आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्येत बदल 32 या आकड्यावरून 38 या आकड्यापर्यंत जाण्याचा प्रवास 5व्या क्रमांकाच्या चेंडूवरून 6व्या क्रमांकाच्या चेंडूमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार, शेवटच्या 2 चेंडूवरती 600चा स्ट्राईक रेट आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 38 धाबा, षटक समाप्तीचा इशारा, 3 षटकांचा शेवट आणि आता मात्र 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 18 चेंडू 39 धावा, 13.00च्या करंट रिक्वायर रन रेटने धावसंख्या बनवायची आहे. आता मात्र इनिंग ब्रेक झाले, चला लगेच खेळपट्टीच्या बाहेर या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला कल्पतरू चाळकेवाडी संघ पहिल्या षटकामध्ये फक्त धावा होत्या 2, पहिल्या 2 षटकामध्ये 10 आणि तिथून पुढे 28चं समीकरण जोडलं, 28 आणि त्या 10 धाबा 38 धाबा आणि तिसऱ्या षटकामध्ये 38 धावांवरती समीकरण बदललं आणि त्यानंतर 39 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. टार्गेट सेट केलंय. चेस मास्टर्स या खेळपट्टीवरती चेसिंग करताना पाहायला मिळतील. येणारा काळ ठरवून जाईल मॅच कोणत्या दिशेने जाईल. एक इनिंग पूर्ण झाले, दुसरी इनिंगला सुरुवात होईल. पहिल्या गटातील 5व्या क्रमांकाचा सामना आणि त्यानंतर या दोन्ही संघातील विजेता संघ विरुद्ध निनायची वाडी अशी मॅच मात्र होताना पाहायला मिळेल. मयूर पानळकरला मॅन ऑफ द सिरीज भेटली. माझी स्टोरी नाही बघितली. पावसाळी चालू आहे का बंद आहे? चालू. कुठे जातो? बनकोटेला. होम ग्राउंड. कुठे? आर्यन साइडवर आहे तिथून, त्याला पण बाजूला. चांगला स्ट्रोक. हर्षद लोकरे विनंती असेल चला पंचांची भूमिका स्वीकारा लगेचच, कारण की आजच्या दिवसामध्ये खूप सामने खेळवायचे आहेत.
येस चला पहिलाच बॉल काय गोलंदाजी आहे चांगल्या टप्प्यावरती पडतोय सलामीची जोडी एका बाजूला शुभम कदम पाटण तालुक्याचा छोटा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मात्र पहिल्या बॉलवरती शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकलाय सूरज यावेळेस चांगल्या टप्प्यावरती पहा 2 चेंडू निर्धाव कमी एक वाईट बॉल आहे जिथे मात्र पाहायला गेलं तर यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय एक धाव पूर्ण होते थोडस पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतोय परंतु तोपर्यंत यष्टीरक्षक नाराज असेल यावेळेस पहा कारण की डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाने केलेली ही चुकी प्रत्येक खेळाडूला दुखी करेल कारण की अशा चुका तुम्ही करू शकत नाही 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती लावण्यात आलेत धावसंख्येत बदल मात्र होतोय 5 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र कमबॅक केलंय शुभम कदमने पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल त्यानंतर वाईट त्यानंतर चौकार 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा क्षेत्ररक्षण थोडस बदललंय यावेळेस लिडिंग एज कॅच ड्रॉप होते शुभम कदम सारख्या एका मोठ्या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे या मॅच मधून बागफुटला जाण्यासारखं आहे आणि यावेळेस मात्र पहा मागे पडण्यात कुठेतरी या खेळाडूने इथून पुढे मॅच बदलली तर केवढा मोठा फटका बसेल यावेळेस पुन्हा एकदा तीच चुकी पुन्हा एकदा तीच दिशा तीच दशा होताना पाहायला मिळते गोलंदाज तोच फलंदाज तोच फक्त चेंडू मध्ये बदल चान्स क्रिएट दोन्ही चेंडूवरती झाला परंतु कॅच मात्र पकडली गेली नाही मागील चेंडूवरती डॉट होता या चेंडूवरती डिक्लेअर आहे बाटकट चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती पडतोय चेंडू अचूक टप्पा भेदकणारा पाहायला मिळतोय सूरजचं कौतुक करावं लागेल पूर्णपणे या खेळपट्टीवरती मॅचला तापवले पावसाळी क्रिकेट आहे रबर बॉलची ही स्पर्धा आणि पूर्णपणे नियंत्रण या गोलंदाजाकडे पाहायला मिळतंय यावेळेस वाईट +1 या 2 धाबा वाईट +22 या 2 अतिरिक्त एक्स्ट्रा रन्स येत आहेत स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 8 धाबा यावेळेस पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप असती तर कॅच मिळाली असती कदाचित परंतु फर्स्ट स्लिप नव्हती आणि नक्कीच पहिलं षटक होतं काय गोलंदाज या गोलंदाजाने केले 9 धाबा जरूर दिल्या परंतु या गोलंदाजाने पूर्णपणे स्टेबल ठेवलंय एक खेळपट्टीवरती मॅच 10 पेक्षा जास्त धाबा दिल्या नाहीत आणि नक्कीच 9 धाबा धावफलकावरती लावण्यात आलेत 39चं समीकरण 39चं समीकरण आता मात्र 12:30 पर्यंत थांबले नवीन गोलंदाज आता मात्र येताना पाहायला मिळेल अमोल गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते मौल्यवान गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला विजयाच्या भूमिकेमध्ये विजय मिळवून देण्यासाठी आता मात्र प्रतिसाद कसा पद्धतीने देतोय या मॅच मध्ये 12:30चं समीकरण असताना सलामीची जोडी या खेळपट्टीवरती उभी आहे एक चौकार जरूर बाट मधून आलाय शुभमच्या आता मात्र पाहिलं गेलं तर पहिला बॉल फीज करताना फुलटॉ चेंडू अशा पद्धतीचा चेंडू हाताळू शकत नाही कारण की पाहिला गेलं तर 1 पॉइंट चेंडू कलेक्ट जरूर केलाय एक सिंगल येते अशा पद्धतीचा फटका पाहिलं गेलं तर फुलटॉ चेंडू होता थोडस जास्तीत ताकद लावली असती तर षटकार मिळाला असता परंतु एक सिंगल आले जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न होतोय शुभमला पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि त्यानंतर धावसंख्येत वाढ धावसंख्या 10 फुलटॉ चेंडू यावेळेस मात्र पूर्णपणे बॅट वरती चेंडू आलेला नाही लॉंग ऑफ झोन मधून लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक श्रीकांत निवडून येतोय एक सिंगल मात्र या चेंडूवरती येते 11 धाबा
डबल डिजिट मध्ये धावसंख्या मागील चेंडूवरती गेली. त्यानंतर ही एक सिंगल, दोन मागील दोन चेंडूवरती दोन सिंगल्स. कोणती मोठी खेळी या दोन चेंडूवरती आली नाही, कारण दोन्ही फुलटॉस चेंडू होते. आणि आता मात्र समीकरण बदललंय, कारण की फर्स्ट स्लिप पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिपला मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूला सोडून दिला जातोय. वाईट बॉल आहे. लेग स्टंप सोडून जाणारा बाहेरचा चेंडू. एक्स्ट्रा रन मात्र येते. वाईट बॉलने धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये या 4 धाबा येत आहेत. या 4 धाबांनी मात्र आत्मविश्वास उंच भरारी घेताना पाहायला मिळेल फलंदाजाची. आणि येणाऱ्या काळामध्ये धावसंख्या उंचावते 4 ने, म्हणजेच 16 या आकड्यावरती. 23 धाबांची अजून देखील गरज आहे. येणारे चेंडू असतील अजून देखील 9 चेंडू 23 धाबा. 7 धाबा आतापर्यंत आल्या. 2 सिंगल्स, एक वाईट बॉल आणि एक मोठा फटका, चौकार, बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. जेवढी बाउंड्री काउंटिंग जास्त होईल तेवढा मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा वेग वाढील. चेंडूला सोडून दिला जातो. यावेळेस मात्र खेळपट्टी पाहायला गेलं तर पूर्णपणे डॉट बॉल आहे. डॉट बॉलला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. अमोलने मौल्यवान चेंडू हाताळला. निर्धाव, आणि त्यामुळेच प्रेशर क्रिएट होईल. दबाव निर्मिती. यावेळेस पहा लेग स्टंप वरून खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक आहे आणि त्यामुळेच धाव मात्र घेण्यास जोखीम आहे. जबाबदारीचं क्रिकेट खेळलं जाते. सूरजने फक्त धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये 9, आणि तिथे मात्र प्लॅटफॉर्म सेट झाला. त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अमोलने देखील चांगली गोलंदाजी. एक मोठा फटका जरूर आला, 4 धावा, परंतु त्यानंतरचे 2 बॉल निर्धाव. आणि आतापर्यंत 5 चेंडू झालेत. धावसंख्या 16, 7 धावा खर्च केलेत. इकॉनॉमिकल बॉलिंग मात्र केले. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. कोणती धाव मात्र येणार नाही. डॉट बॉल. 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 23 धावा. जिथे मात्र 3 चेंडू सुरुवातीचे झाले तिथे मात्र 2 सिंगल्स, एक वाईट बॉल, एक 4 धावा. आणि तिथून पुढचा प्रवास पाहिला तर 9-23 चा होता. तिथे मात्र 3 निर्धाव चेंडू, 6-23 चं समीकरण येऊन पोहोचले. या खेळपट्टीवरती 4 षटकार आणि 6 चौकार मारावे लागतील, तेव्हा 24 धावा बनतील. सहा चेंडू 23 धाबा. 23 धाबा 6 चेंडू. पहिल्या 2 षटकांमध्ये, पहिल्या षटकामध्ये 9 धाबा सूरजने खर्च केल्या. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अमोल गोलंदाजीसाठी आला. त्याने देखील 7 धाबा खर्च केल्या. जिथे मात्र 2 षटकांचा शेवट, 16 धाबा 6 चेंडू आणि 23 धाबांची गरज असताना 23 रन्स टू विन रिमेनिंग 6 बॉल, 6 चेंडू 23 धाबा. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. मारुती चव्हाण आबा, पहिला बॉल काय हाताळलाय फलंदाजाच्या बाजूने. चेंडू निघून जातोय आणि हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय सी यू लेटर सांगून जातोय कानामध्ये. कान मंत्र काय आहे डॉट बॉलचा. यावेळेस पहा, यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. शुभम कदम. पॉवर आहे, क्लास आहे, टेक्निक आहे, ताकद आहे, नजाकत आहे. आणि यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. अजून देखील 3 षटकार आले. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर या मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट निर्माण होईल. पहिला बॉल निर्धाव होता, पूर्णपणे शॉर्ट फुल करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला नाही आणि त्यामुळे डॉट बॉल आला. त्यानंतर षटकार आला. कमबॅक पुन्हा एकदा. 4-17 समीकरण. 3 षटकार येतील तर मॅच फिनिश.
यावेळेस पहा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक चेंडूवरती फलंदाज तर एक चेंडूवरती गोलंदाज, दोन चेंडूवरती गोलंदाज तर एक चेंडूवरती फलंदाज. टिट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर. आता मात्र 3-17. यावेळेस मिस टाइम होतोय की काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सतीश धावतोय मिड विकेट रिजन मधून, डीप मिड विकेट मधून फेकी करेल तोपर्यंत अमोल काय घडेल या मॅच मध्ये. वन बाउंड चेंडू कलेक्ट, यष्टीरक्षण देखील चांगलं झालंय. एक सिंगल येते, दोन चेंडू आणि बनवायचे आता मात्र 16 धावा. 23 धावा आतापर्यंत झालेत. चांगली गोलंदाजी, डॉट डिलिव्हरी, प्ले अँड मिस. एक चेंडू आणि 16. शेवटचा बॉल, फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक धाव बायच्या स्वरूपात जरूर येते. 14 धावांनी विजेता होतो जिद्दी मराठा शिडगेवाडी या संघाला पराभूत करून. कल्पतरू 11 साळकेवाडी या संघ पहिला सामना विजेता होतो. टॉस साठी या चला निनाय 11 निनाय चिबाडी आणि दुसऱ्या बाजूला कल्पतरू 11 चाळकेवाडी.
तर मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघ एक एक सामना विजेता झालेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय. क्वार्टर फायनलची मॅच, जो संघ विजेता या दोन्ही संघामधून होईल तो मात्र सेमी फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला मत्रेवाडी 11 मत्रेवाडी, तर या दोन्ही संघातील विजेता संघ